झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील हे आहे गुलमोहर शासकीय विश्रामगृह। रात्रीच्या गडद अंधारात इथे काहीतरी काळेबेरे घडते। माजी आमदार अनिल गोटे हे खोली नंबर 102 च्या बाहेर ठाण मांडून बसतात। या खोली नंबर 102 ला बाहेरून कुलूप ठोकले जाते। सगळा मीडिया आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गर्दी करतात। अधिकाऱ्यांना फोन करूनही जबाबदार अधिकारी विश्रामगृहाकडे फिरकतच नाहीत। रात्रभर आरोप, चौकशा आणि तपासणी केल्यानंतर समोर आले ते धक्कादायक सत्य। शासकीय विश्रामगृहाच्या त्या खोली नंबर 102 मध्ये असे काय घडले, काय सापडले, याचा उलगडा होईपर्यंत साऱ्यांनाच उत्सुकता होती। ही बातमी आहे धुळ्यातील। विविध विकास कामांची पाहणी आणि खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळ्यात आली। ठरल्याप्रमाणे त्यांनी कामही सुरू केले। मात्र या समितीबद्दल काही कुणकुण माजी आमदार अनिल गोटे यांना लागली आणि त्यांनी निवडक कार्यकर्ते व काही पत्रकारांना घेऊन सायंकाळी गुलमोहर या शासकीय विश्रामगृहावर धडक मारली। अनिल गोटेंचा आरोप गंभीर होता। समितीसाठी तब्बल 5 ते 5.5 कोटी रुपये गोळा करून या खोलीत ठेवण्यात आले असा त्यांचा ठाम दावा होता। आणि हीच ती खोली नंबर 102। या खोलीला कुलूप लावून अनिल गोटे खोली बाहेर ठाण मांडून बसले। ही बाब त्यांनी कलेक्टर, SP, IG, अँटी करप्शन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः संपर्क साधून कळवली। मात्र सायंकाळी 6 वाजेपासून रात्री 11:30 वाजेपर्यंत कुणीही विश्रामगृहाकडे फिरकलेच नाहीत। पंचांसमोरच खोलीचं कुलूप उघडावं आणि तपासणी करावी असा आग्रह गोटेंनी धरल्यामुळे अखेर प्रशासनाला नमावे लागले। रात्री 12 वाजेनंतर खोली क्रमांक 102 चे कुलूप तोडण्यात आले आणि आत दिसले ते अनिल गोटे यांच्या आरोपातलं सत्य। समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी PA किशोर पाटील यांच्या नावावर 15 मे पासून ही खोली बुक आहे आणि याच खोलीत नोटांचे गठ्ठे आणि नोटांनी भरलेल्या पिशव्या आढळून आल्या। अक्षरशः घाम गाळत अधिकाऱ्यांनी मशीनद्वारे या नोटा मोजल्या। ही रक्कम 1,84,84,000 इतकी असल्याचं आढळून आलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पैसा शासकीय विश्रामगृहात आला कुठून, हे बघून साऱ्यांनाच आश्चर्य वाटले। अधिकारी मात्र या संदर्भात कुठलाच खुलासा करू शकलेले नाहीत। वास्तविक विधिमंडळाच्या या अंदाज समितीत 29 आमदारांचा समावेश असून यापैकी 11 आमदार धुळे शहरात दाखल झाले आहेत। ही रक्कम याच समिती सदस्यांसाठी होती काय? एवढी रक्कम कुणाकडून गोळा करण्यात आली, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।